नमस्कार, सायकल 11 या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण सुकन्या समृद्धी योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत। सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या उच्च शिक्षणासाठी व विवाहासाठी पालक खाते उघडू शकतात। आज आपण या व्हिडिओमध्ये या योजनेविषयी पुढील मुद्द्यांवर माहिती बघणार आहोत। 1. या योजनेमध्ये कोणाचा समावेश होऊ शकतो? 2. योजनेअंतर्गत किती रक्कम गुंतवू शकतो? 3. खात्यावर किती व्याज मिळेल? 4. या खात्याची मुदत किती असते? तर सुरू करूया आपण। या योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी एका कुटुंबामध्ये 2च मुलींचे खाते उघडता येऊ शकतात। तसेच खाते उघडताना मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे। आता खात्यामध्ये आपण किती पैसे गुंतवू शकतो? तर खात्यामध्ये आपण किमान 250 व 50 रुपयाच्या पटींमध्ये रक्कम जमा करू शकतो। एका आर्थिक वर्षामध्ये किमान 250 आणि कमाल जास्तीत जास्त 1,50,000 रुपये गुंतवू शकतो। आता या योजनेमध्ये आपल्याला व्याजदर किती मिळेल? तर या योजनेअंतर्गत 7.6% दराने व्याज मिळेल। आता ह्या खात्याची मुदत किती असते? तर खाते उघडल्यापासून 15 वर्षापर्यंत खात्यात रक्कम जमा करता येते। त्यानंतर खाते उघडल्यानंतर 21 वर्षांनी खाते मॅच्युअर्ड होते। खातेदार मुलीचा किंवा तिच्या पालकांचा मृत्यू झाला तर खाते मुदतीपूर्वी बंद करता येते। आता जर समजा आपण या योजनेमध्ये पैसे गुंतवले तर आपल्याला आयकर कायद्यामध्ये काही फायदे मिळतील का? काही सूट मिळेल का? तर उत्तर आहे नक्कीच। खात्यात दरवर्षी जमा होणारे व्याज करमाफ आहे। तसेच सेक्शन 80C नुसार कमाल 1.5 लाख रुपयापर्यंत आपल्याला उत्पन्नातून वजावट मिळते। ती पूर्वी किंवा मुदतीनंतर मिळणारी रक्कम करमाफ आहे। तर अशी ही सुकन्या समृद्धी योजना। तुम्ही तुमच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडले आहे का? हे कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।